नमस्कार, मी डॉक्टर गौरव राऊत, सर्जरी डिपार्टमेंट इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट आळंदी. आज आपण बोलणार आहोत फॉलोअप केअर इम्पॉर्टन्स इन कॅन्सर ट्रीटमेंट. कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये आणि कॅन्सर पेशंट्समध्ये फॉलोअप केअरचं काय महत्त्व आहे हे आपल्याला बघायचं आहे. जितकं कॅन्सर ट्रीटमेंट महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं फॉलोअप केअर आहे. ते का महत्त्वाचं आहे तर फॉलोअप केअरमध्ये आपण पेशंटची ओव्हरऑल कंडिशन मॉनिटर करतो. पेशंटला कॅन्सरचा रिकरन्स म्हणजे पुनरुद्भव झाला का हे बघण्यासाठी फॉलोअप केअर महत्त्वाची आहे. त्याचबरोबर कॅन्सर ट्रीटमेंटमुळे पेशंटमध्ये काही कॉम्प्लिकेशन तयार झाले का ते बघण्यासाठी फॉलोअप केअर महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मुळातच कॅन्सर आणि कॅन्सरची ट्रीटमेंट हे पेशंटला शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्यासुद्धा पेशंटचं खच्चीकरण करणारी असते. सो अलॉंग विथ physical complaints we have to monitor patients physical, psychological and emotional status. त्यासाठी फॉलोअप केअर खूप महत्त्वाचं आहे. आता फॉलोअप केअर हे 3 पद्धतीने केले जातात. म्हणजे त्याच्या 3 स्टेप्स आहेत. एक तर इमिडिएट फॉलोअप, एक असतो शॉर्ट टर्म फॉलोअप आणि तिसरा असतो लॉंग टर्म फॉलोअप. तर इमिडिएट फॉलोअप म्हणजे जो पहिल्या 2 वर्षाला आपण दर 3-3 महिन्याला करत असतो त्याला आपण इमिडिएट फॉलोअप म्हणतो. सेकंड आहे तो शॉर्ट टर्म फॉलोअप. शॉर्ट टर्म फॉलोअप हा पुढच्या 2 वर्षांसाठी 6-6 महिन्याला असतो. आणि तिसरा आहे लॉंग टर्म फॉलोअप. तो लॉंग टर्म फॉलोअप 5 वर्षानंतर दर 1 वर्षाला केला जातो. या पद्धतीची हे फॉलोअप केअरचा एक प्लॅन असतो, एक प्रोटोकॉल असतो, ज्याच्यामध्ये आपण पेशंटची सर्जरी झाली असेल, किमोथेरपी झाली असेल किंवा रेडिएशन थेरपी झाली असेल तर प्रत्येक 3-3 महिन्याला, नंतर प्रत्येक 6-6 महिन्याला आणि 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ॲन्युअली म्हणजे वर्षातून एकदा आपण फॉलोअपसाठी बोलवत असतो. तर फॉलोअप हा किती गरजेचा आहे त्याच्यासाठी काही मुद्दे दिलेले आहेत की फॉलोअपमध्ये पेशंटने का राहावं. हे बाकीच्या आजारांसारखं नाही आहे. जसं की एखादी हर्निया सर्जरी झाली किंवा अपेंडिक्स सर्जरी झाली, त्याच्यामध्ये सर्जरी झाल्यानंतर पेशंट एकदा रोगमुक्त झाल्यानंतर त्याला पुन्हा डॉक्टरकडे जायची गरज पडत नाही सहसा, जोपर्यंत दुसरे काही प्रॉब्लेम नसेल तर. पण कॅन्सर हा असा आजार आहे की त्याच्यामध्ये पेशंटचं ट्रीटमेंट झाल्यानंतरसुद्धा त्याला पुढचे 5 वर्षापर्यंत फॉलोअपमध्ये राहणं गरजेचं असते. ते का गरजेचं आहे त्याच्यासाठी काही मुद्दे आहेत ते आपण बघूया. तर पहिला मुद्दा आहे हा फॉर मॅनेजमेंट ऑफ साईड इफेक्ट्स. म्हणजे काय आहे की कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये काही मॉडॅलिटीज आहेत लाईक किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, ज्याचे पेशंटच्या शरीरावर लॉंग टर्म साईड इफेक्ट्स असतात. तर फॉलोअपमध्ये पेशंट ज्या वेळेला डॉक्टरांकडे येतो त्यावेळेला त्याला काही त्याचे साईड इफेक्ट्स नाहीत ना, त्याच्याशी संबंधित काही त्याची तक्रार नाही ना, हे डॉक्टर एक्झामिन करून पेशंटला विचारून माहिती करू शकतो आणि योग्य ती ट्रीटमेंट देऊन पेशंटची केअर घेऊ शकतो. दुसरा मुद्दा आहे ओव्हरऑल हेल्थ मॉनिटरिंग. ओव्हरऑल हेल्थ मॉनिटरिंग म्हणजे काय की मुळातच कॅन्सरचं निदान झाल्यापासून कॅन्सरची ट्रीटमेंट हे पेशंटसाठी नव्हे तर पेशंटच्या फॅमिली मेंबरसाठी सुद्धा एक धक्कादायक बातमी असते. सो अलॉंग विथ दी फिजिकल केअर वी नीड टू इव्हॅल्युएट पेशंट्स फिजिकल, मेंटल अँड इमोशनल अँड सायकोलॉजिकल हेल्थ एज वेल. तर जेव्हा फॉलोअपमध्ये पेशंट येणार त्यावेळेला आपण पेशंटला आजाराशी संबंधित किंवा व्यतिरिक्त काही कंप्लेंट्स असतील तर त्याला आपण सांत्वना देऊन त्याच्या मेंटल हेल्थला आणि फिजिकल हेल्थला आपण केअर देऊ शकतो. तिसरा मुद्दा आहे अर्ली डिटेक्शन ऑफ रिकरन्स किंवा डिटेक्टिंग द रिकरन्स ऑफ कॅन्सर. म्हणजे कॅन्सर हा आजार आहे की तो भविष्यात पुन्हा होऊ शकतो. एकदा तुम्ही ऑपरेशन केलं किंवा किमोथेरपी, रेडिएशन थेरपी झाल्यानंतरसुद्धा आजार पुन्हा येण्याची भीती असते. सो फॉलोअप केअरमध्ये आपण पेशंटचा आजार पुन्हा आलेला नाही ना हे एक्झामिन करण्यासाठी फॉलोअप ठेवत असतो. आता त्याच्यामध्ये बऱ्याच पद्धती आहे की आजार हा कसा ओळखायचा, आजार परत आलेला आहे का. तर त्याच्यामध्ये बरेच काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स असतात, काही स्क्रीनिंग असतात. स्क्रीनिंगमध्ये जसं CT स्कॅन, सोनोग्राफी, MRI आणि पेट स्कॅन नावाचे बरेच तपास असतात. तर ते कुठल्या पद्धतीचा आजार होता, कुठल्या अवयवाचा कॅन्सर होता, कुठली ट्रीटमेंट झालेली आहे, कुठलं ऑपरेशन झालेलं आहे ते डॉक्टर बघून पेशंटला संबंधित इन्व्हेस्टिगेशन ॲडवाईज करतात. आणि त्याच्यामध्ये जर कुठे आजार पुन्हा आलेल्याचं आढळलं तर आपण त्याला वेळेत ट्रीटमेंट देऊ शकतो आणि पूर्णपणे बरा पण करू शकतो. तर
फॉलोअपमध्ये राहिल्यामुळे आपल्याला अर्ली स्टेजमध्ये आजार पुन्हा आला असेल तर त्याला ट्रीटमेंट देता येते, त्याला पूर्णपणे बरं करता येते. पुढचा मुद्दा आहे प्रोव्हाइडिंग सपोर्ट. फॉलोअप केअर ऑफर्स यू एन ऑपॉर्च्युनिटी टू गिव्ह सपोर्ट टू दी कॅन्सर सर्वायव्हर्स. म्हणजे काय की फॉलोअप केअरमध्ये आपण पेशंट म्हणजे जे कॅन्सर ट्रीटमेंट घेऊन अजून पण आयुष्य जगतायत, स्वास्थ्य आहे, त्यांना आपण एक मानसिक आधार देऊ शकतो. मानसिक आधार का? तर कॅन्सरचा रुग्ण जरी हा बरा झाला असेल तरी तो मेंटली डिस्ट्रेसमध्ये असतो, एक एन्झायटी असते आणि त्यासाठी त्याला ॲक्टिव्ह ट्रीटमेंट नसून हेल्थकेअर प्रोव्हायडर म्हणजे जेव्हा तो डॉक्टरांकडे फॉलोअपमध्ये येत असतो त्यावेळेला आपण त्याला एक सांत्वना देणे, मानसिक आधार देणे, काउन्सिलिंग करणे आणि कॅन्सरनंतरचं आयुष्य कसं जगावं याबद्दलची आपण त्याला एक सिम्पथी, एक प्रकारचं गायडन्स आपण देत असतो. म्हणून पण कॅन्सरचं ट्रीटमेंट झाल्यानंतरसुद्धा फॉलोअप केअर खूप महत्त्वाचं आहे. आता पुढचा दुसरा मुद्दा जो आहे तो आहे प्रिव्हेंटिव्ह केअर. प्रिव्हेंटिव्ह केअर म्हणजे काय की आता पेशंट ट्रीटमेंट कंप्लीट केलेली आहे, आजारमुक्त झालेला आहे, पण पेशंट फॉलोअपमध्ये येत असतो त्यावेळेला पेशंटला भविष्यात काही स्वास्थ्यसंबंधित काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह केअर सांगणं खूप गरजेचं असते. जेवढं तुमचं ट्रीटमेंट महत्त्वाचं आहे, जेवढं तुमचं फॉलोअप केअर महत्त्वाची आहे, तेवढंच प्रिव्हेंटिव्ह केअरसुद्धा महत्त्वाची आहे, जी फॉलोअप केअरचाच एक जो भाग आहे. तर प्रिव्हेंटिव्ह केअरमध्ये आपण पेशंटला काही रेग्युलर स्क्रीनिंग असतात, काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स असतात, ते आपण ॲडवाईस करतो. ते कशासाठी ॲडवाईस करायचे? तर पेशंटच्या शरीरामध्ये जरी पेशंटला कुठल्या प्रकारची तक्रार नसेल तरी शरीरामध्ये जर एखादी कॅन्सरची पेशी जर ग्रो होत असेल तर ती आपल्याला एखाद्या स्क्रीनिंगद्वारे डिटेक्ट करता येऊ शकते. काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स असतात ज्याच्याद्वारे आपल्याला कॅन्सर शरीरामध्ये ग्रो होत तर नाही आहे ना ते आपल्याला लक्षात येते आणि त्या पद्धतीने आपण योग्य ती ट्रीटमेंट पेशंटला वेळेतच प्रोव्हाइड करतो आणि तो कॅन्सर वाढू नये किंवा त्याच्यामुळे शरीरावर कुठलाही हानिकारक प्रभाव होऊ नये ते आपल्याला आटोक्यात आणता येते. शिवाय आपण असं जरी म्हटलं तरी चालेल की आपण त्याला पूर्णपणे जर तो जागेवरच वाढला असेल तर त्याला पूर्णपणे आपण बरं करू शकतो. त्याचबरोबर आपण पेशंटला काही प्रिव्हेंटिव्ह केअरमध्ये गोष्टी सांगत असतो की भविष्यामध्ये आजार होऊ नये. म्हणजे कॅन्सर हा एकदा का बरा झाला असेल तरी तो पुन्हा येण्याची शक्यता आहे, तर त्याचे कुठलेही लक्षणं येऊ नये किंवा आजार पुन्हा येऊ नये त्याच्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह गोष्टी आहेत, काही डूज अँड डोंट्स आहेत की ते पेशंटने करू नये. तर त्याच्यामध्ये आपण पेशंटला ॲडवाईज करतो की तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करा, हेल्दी फूड तुमच्या आहारामध्ये असू द्या, तुमचं वजन हे एक नॉर्मल लिमिटला किंवा जे काही हेल्दी वेट आहे ते तुम्ही मेंटेन करा, स्मोकिंग अवॉइड करा. इवन तुम्ही स्मोकिंग करत नसाल तर सेकंडरी किंवा पेसिव्ह स्मोक अवॉइड करा. एखाद्या वेळेस तुमच्या जवळपास कोणी स्मोकिंग करत असेल तर तुम्ही तिथे उभे राहू नका. अल्कोहोल कन्झम्पशन म्हणजे मदिरापान हे अवॉइड करा. तर या पद्धतीचे आपण सल्ले पेशंटला फॉलोअप केअरमध्ये देत असतो. सो ॲट दी एंड वी कॅन से की फॉलोअप केअर हे तितकंच महत्त्वाचं आहे जितकं महत्त्वाचं तुमचं कॅन्सरचं ट्रीटमेंट आहे. म्हणून प्रत्येक पेशंटने, प्रत्येक कॅन्सर रुग्णाने सर्जरी झाल्यानंतर, किमो रेडिएशन झाल्यानंतरसुद्धा आवर्जून फॉलोअपमध्ये राहणे आणि दिलेल्या फॉलोअप डेटला पेशंटने डॉक्टरांना व्हिजिट देणे, जेणेकरून भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शारीरिक, मानसिक आणि कॅन्सर संबंधित प्रॉब्लेम पेशंटला येऊ नये. धन्यवाद.